मित्रांनो, मी आलो हसनाबादला तुमच्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. हे पण का पाहतोय मी काय राव तुमच्या गावात स्वच्छ अभियान चालू आहे. हे आली तुमची कार बाबा नवी घेतली वाटतं भाऊ ना, शोरूम उचलली वाटतं. हे मच्छी मार्केट आहे इथलं, छत्र दिसत आहे तुम्हाला. मच्छी मार्केट आहे इथलं आणि तुम्हाला दाखवणार मी वॉशिंग सेंटर. हे वॉशिंग सेंटर आहे इथलं, माऊली वॉशिंग सेंटर. भाऊ चालले कपडे विकायला, चालल्या भाऊ नवीनच का रे भाऊ काय बोल ना भाऊ बाप. दिवाळीचा बाजार पहा ना किती ट्रॅफिक आहे. मला तर गाडीच नाही भेटू राहिली राव, बोकडधानला आहे. तर गाडी भेटली तर माझे अहमद मामा आले ते भाडा घेऊन, तर ते म्हणे चाल म्हणे, मी अर्धा घंट्यात आलो म्हणे. आणि अर्धा घंट्यात आलं तर गेलं, 1 घंटा झालं मग मामा असं काही पत्ता नाही. ते आई बी उन्हात तळू राहिले राव, काय सांगा तुम्हाला. हे भाऊ चालले भाऊ चहा द्यायला गरम उन्हात. हे काही सुधरत नाही, चहा देत नाही, चहा पिल्याशिवाय राहत नाही, अशी गोष्ट आहे. आपली गाडी कुठं जाईन बाबा, गाडीतच आहे, भाड्याची गाडी. मला बोकडदान नाही ना गाडी आता. एसटी का? एसटी ना, मला जायचं आहे. बाबा हाईट आहे. काय भाऊ बाबा बी आले, मला विचारायला लागले बोकडदानचे हा भाऊ, गाडीच भेटायला लागले नाही. बाबा बी बसले तर मला विचारत बोकडदानची गाडी आहे का म्हणे. लय हसनाबादला आपला मित्र होते म्हणलं, संदीप भाऊ राहते म्हणलं. ते काही अजून आणली म्हणलं, कुमारीचे म्हणलं आणली अजून. गाडी येत होती भोकरदानची, म्हणलं नको. तर काय भाऊ ना चाललं लागू राहिलं काय भाऊ. हे मग पोरगं बी थकलं, ट्रॅक्टर चालू थकलं. बाया बी बसल्या सावलीत मस्त. ग्रामपंचायत लगे त्यांचे काही इंजिनियर PSI असे बसले भाऊ वाट्यावर. इथून आली भाऊ KTM डायरेक्ट. KTM आली भाऊ बापू, डायरेक्ट KTM आली ना. KTM आली भाऊ मला घ्यायला बाबाची. अजून काय भाऊ, KTM आली माझी आली भाऊ. हसनाबादची ताई KTM घेऊन मला घ्यायला बोकडदानला. मी नाही म्हणलो नको. काय भाऊ चालले आम्ही डोक याला भाऊ हवाई जहाज इकडून डायरेक्ट उडून घ्या. त्यात काय आलं इकडून गेली बाप, मध्ये 4 जण रिकाम कामं उडायचे.